मित्रांनो, आता सकाळचे वाजले आहेत 5:30 आणि या सकाळच्या म्हणजे पहाटेच्या थोडासा अंधार असतो आणि रोडची रोषणाई सुरू असते. तर ही रोषणाई आता पंढरपूरमध्ये 2 दिवस आधी कशा पद्धतीची रोषणाई रस्त्यालगत केली आहे हे मला तुम्हाला दाखवायचे आहे. म्हणून हा सकाळचाच व्हिडिओ मी बनवत आहे. चला तर मग आपण जाऊया. प्रथम रेल्वे स्टेशन, प्रदक्षिणा रोड, स्टेशन रोड या पद्धतीने मंदिराच्या आजूबाजूला सकाळचे वातावरण कसे आहे हे आपण पाहूया. व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड आहे, संपूर्ण पहा. चला तर मग माझ्यासोबत. वारीच्या 2 दिवस आधी असलेला हा परिसर रेल्वे स्टेशन जवळचा आहे. तर तुम्ही पाहत आहात अशा पद्धतीचं शांत वातावरण सध्या तर इथं दिसते. दुकान थांड मांडून अगदी निवांतपणे दुकान चालक झोपलेले आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशनपासून थोडे पुढच्या बाजूला अशाप्रमाणे बाथरूम उभं केलेले आहेत. जागोजागी अशा पद्धतीचे टॉयलेट बाथरूम उभा केले आहेत. तर पंढरपूरमध्ये घाणीचे साम्राज्य होऊ नये यासाठी प्रशासनाने केले आहे. 2024 आषाढी एकादशीला प्रशासनाने खूप मोहिमा राबवल्या आहेत. अशा प्रकारे पाण्याची व्यवस्था जागोजागी केलेली आहे टँकरद्वारे. तर हा सांगलीचा टँकर दिसतोय आणि अशा पोलीस मदत चौक्याही बऱ्याच ठिकाणी उभा केलेल्या आहेत. त्याचबरोबर रस्त्यामध्ये जो लाईटचा खांब आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारे रोषणाई केली आहे. पण आता उजेड असल्यामुळं हे मी तुम्हाला सगळीकडचं दाखवू शकत नाही, कारण बऱ्याच ठिकाणची लाईट बंद केली आहे. तर अशा पद्धतीने लाईट्स या लावलेल्या आहेत आणि पंढरपूरचा देखावा सुंदररित्या केलेला आहे. तर आता आपण चाललेलो आहोत भक्ती मार्गापासून सावरकरांच्या चौकापर्यंत. तर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चौकामधील हा सकाळचा अगदी सुंदर नजारा आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने प्रशासनाने ह्यावेळेस वारकऱ्यांचे स्टॅच्यू उभा केलेले आहेत. अगदी हुबेहूब वारकरी पोशाख असलेले, हातामध्ये पताका घेतलेले शेतकऱ्यांचे असे देखावे तुम्हाला यावर्षी पंढरपूरमध्ये पाहायला मिळतील. अतिशय सुंदर रंगरंगोटी, अगदी पाहिलं तर हुबेहूब सजीव देखावा उभा केलेला आहे. हेही तुम्ही यावर्षी पंढरपूरमध्ये घेणार आहात. पंढरपूरमध्ये नव्याने उभे जात असलेले हे भले मोठे तुळशी वृंदावन तुम्ही पाहत आहात. स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याच्या पाठीमागे हे तुम्हाला उभे करत आहेत. सध्या अजून ह्याचे काम सुरू आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सुंदर डिझाईन केलेली आहे. आजूबाजूला एक छोटेसे तुळशी वृंदावनसुद्धा उभं केले आहेत आणि हे भले मोठे हे तुळशी वृंदावन पंढरपूरमध्ये सध्या ह्याचे काम सुरू आहे आणि खूपच अप्रतिम हा देखावा होणार आहे. अशा पद्धतीने विविध विकास कामं सध्या पंढरपूरमध्ये सुरू आहेत. तुम्हाला थोडंसं जवळून हे तुळशी वृंदावन दाखवतो. खूपच अप्रतिम असे नक्षीकाम याच्यावरती केलेले आहे. हे संपूर्ण तुळशी वृंदावन ओतीव स्वरूपाचं आहे आणि अशा पद्धतीचं याचं काम अजून बरंचसं बाकी आहे. झाल्यानंतर याच्यातील सुंदरता अजूनच खुलून दिसणार आहे. त्याचबरोबर पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीने पांडुरंगाचा मानाचा जो गंध आहे कपाळाचा तोही बनवलेला आहे. असे हे तुळशी वृंदावन आणि गंध. त्याचप्रमाणे मित्रांनो, हे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभे केलेले वारकऱ्यांची प्रतिकृती असलेले अप्रतिम हे मूर्ती रचना. यामध्ये काही मूर्ती टाळ घेतलेल्या आहेत, काही मूर्ती मृदुंग घेतलेल्या आहेत, तर तुळस डोक्यावरती धारण केलेले आहे आणि अगदी पालखीही धारण केलेली दाखवलेली आहे. खूपच छान असे हे तयार केलेले मूर्ती तुम्ही पंढरपूरमध्ये अवश्य पहा. त्याचबरोबर योग असा होता की सकाळच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचे काही त्यांचे भक्त हे महाराजांची पूजा करत होते, मूर्ती स्वच्छ करत होते. हे एक माझ्यासाठी खूप
आनंदाचा क्षण होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण पुढील दर्शन करूया. आता एकदम सकाळच्या वेळेला जरी तुम्हाला या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गर्दी दिसत नसेल तरीही या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नसते. आणि आता सकाळच्या वेळेला स्वतःची दुकाने उघडण्याला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळाने हे सगळे रचून होतील दुकाने आणि एक चांगलं स्वरूप पंढरपूरला येणार आहे. तुम्ही पाहू शकता हे आजचं सोपाळ्यातलं स्वरूप. काही मंडळी भजन कीर्तन करत सकाळच्या वेळेला हे प्रदक्षिणा घालत आहेत. तर हा प्रदक्षिणा रोड आहे चौफाळे येथील. तुम्ही पाहू शकता हा सकाळचा सुंदर नजारा पंढरपूरचा आषाढी एकादशीच्या आधी 2 दिवसाचा हा नजारा आहे. 2 दिवसाने प्रचंड गर्दी ह्या रस्त्यावरती तुम्हाला दिसणार आहे. बरीच जण आपल्या दुकानाची जुळवाजुळव करत आहेत हे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने हा प्रदक्षिणा रोड आहे. संत बंकटस्वामी मठासमोरील हा परिसर आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पाऊस रात्रीच झाला होता आणि सगळीकडे पाणीच पाणी आहे. अशा पद्धतीने काही दिंड्याही पंढरपूरमध्ये आलेल्या आहेत. त्या प्रदक्षिणा मार्गाने आपली नगर प्रदक्षिणा करत आहेत आणि ही मंडळी एकाच्याही हातामध्ये फोन नाही. सर्वजण आपली मस्त गप्पा मारत आहेत. गावाकडच्या गप्पा मारत आहेत, पावसाच्या गप्पा मारत आहेत, राजकारणाच्या गप्पा मारत आहेत, पांडुरंगाचे लीलावर्णन करत आहेत आणि भजन कीर्तन करत पंढरपूर अगदी गजरून गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पंढरपूरमध्ये वारकरी नगर प्रदक्षिणा करत आहेत. काही जी दुकानं आहेत ती सुरू झालेली आहेत सकाळच्या वेळेला. आता हे तुळशीची माळ मिळण्याचे दुकान आहे. काही ग्राहक इथे माळ खरेदी करत आहेत, चौकशी करत आहेत. अशा पद्धतीने सर्व पंढरपूर असं फुलून जात आहे. आता हे दादा पहा, ह्यांचा इडलीचा व्यवसाय दिसतोय आणि हे इडलीसाठी ह्यांची तयारी पण सुरू आहे. मला वाटतं सुरू पण केलेली आहे सकाळी लवकर. आता मित्रांनो या दादांचं इडलीचा व्यवसाय आहे आणि आपण त्यांच्याकडे जाऊया की काय यात्रा कालावधीमध्ये आणि इतर वेळेस काय त्याच्यामध्ये फरक असतो हे आपण पाहूया, विचारूया दादांना. दादा नमस्कार. जय हरी. जय हरी. काय चालली तयारी यात्रेची? चालली तयारी काय जोरदार. यात्रा कालावधी आणि इतर असं काय तुमच्यात फरक असतो व्यवसायामध्ये? काय यात्रा कालावधीमुळे गर्दी असते, जरा जास्त सामान करावं लागतं, भाविकांची सोय होती, खायला मिळतं भाविकांना. किती वाजता साधारण सुरुवात करावी लागते? सकाळी 4 वाजता सुरुवात करावी लागते. 4 वाजता. साधारण दिवसभरामध्ये किती इडल्या तुमच्या विक्री होते? साधारणतः एक 100-200 प्लेट इडली जाते. इतर वेळेला एक 60-70 प्लेट जाते. अशा पद्धतीचा हा व्यवसाय आणि जागोजागी अशा पद्धतीचे व्यवसाय तुम्हाला पाहायला मिळतो. तर तुम्ही पाहू शकता या दादांची लगबग सुरू आहे आणि एकदम थोड्या आपण म्हणतो ना की मला व्यवसाय करायचा आहे आणि मला भांडवल नाही किंवा माझ्याकडं पर्याप्त धन नाही, तर अशा पद्धतीने सुद्धा चांगल्या पद्धतीने 100 प्लेट साधारण या 100 ते 150 प्लेट यांच्या या साधारण या इडलीगृहामध्ये वितरण होतात. आणि तुम्ही पाहू शकता की सर्व साध्या पद्धतीने केलेलं आहे, कुठेही अवलंबर नाही. आणि तुम्ही जर पाहिला मसाल्याचा डबा एका बॉक्समध्ये ठेवलेला आहे, अशा पद्धतीचं तुम्ही करू शकता. तर एखाद्या चांगल्या हॉटेललाही लाजवेल असे हे छोटे व्यावसायिक काम करत असतात. तर पंढरपूरमध्ये आता सकाळच्या वेळेचा हा वेळ आहे आणि अशा पद्धतीची गर्दी सध्या सुरू झाली आहे. अशा पद्धतीने वारकरी येत आहेत, दिंड्या निघत आहेत आणि
पाहू शकता अशा पद्धतीची गर्दी ही पंढरपूरमध्ये वाढत चाललेली आहे. प्रदक्षिणा रोड पासून आपण आलेलो आहोत पुढच्या बाजूला मंदिराकडे जाण्यासाठी. भाविक भक्त अशा पद्धतीने आता मित्रांनो तुम्ही हा पाहत आहात प्रदक्षिणा रोडवरच असलेला हा दर्शन मार्ग. हा सेतू जो आहे हा चरण दर्शनाचा सेतू आहे आणि मंदिराच्या दुसऱ्या बाजूला जो आहे तो मुखदर्शनाचा सेतू आहे. तर अशा पद्धतीने 4-5 किलोमीटर अंतरापासून ही बारी आलेली असते पंढरपूरमध्ये. अगदी 8-8 तास 12-12 तास भाविकांना या बारीमध्ये उभं राहावं लागते. आता आपण चाललो आहोत महाद्वार घाटाकडे आणि हा महाद्वार घाटाचा खालचा परिसर कसा आहे ते आज आपण पाहूया. 2 दिवस आधी वारीच्या इथे प्रचंड गर्दी असते, म्हणजे आपल्याला चालावंच लागत नाही, आपोआपच आपण पुढं जातो, एवढी गर्दी या भागामध्ये असते. पण आज 2 दिवस आधी थोडीशी गर्दी कमी आहे म्हणून मी हा व्हिडिओ शूट करत आहे तुमच्यासाठी. तर माझ्या डाव्या बाजूला आहे ते राजमाता अहिल्यादेवी यांचा हा वाडा. याचाही व्हिडिओ माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, तुम्ही जरूर पहा. आणि उजव्या बाजूला जो आहे तो शिंदे सरकार वाडा. हाही खूप अप्रतिम आहे. भगवान कृष्णाची मूर्ती या मंदिरात आहे, खूपच छान आहे. आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण नदीपात्राकडे निघालो आहे. आता थोडी गर्दी वाढत चाललेली आहे आणि तुम्ही पाहू शकता विठुनामाच्या गजरामध्ये भाविकांना ओढ लागलेली आहे. ते सर्व नदीपात्रामध्ये काहीजण स्नान करण्यासाठी जात आहेत, काहीजण साधना करण्यासाठी जात आहेत. तर अशा पद्धतीने प्रचंड गर्दी सध्या 2 दिवस आधीच या नदीघाटावरती मला पाहायला मिळाली. ह्यावर्षी प्रशासनाने चांगल्यात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूला असे जाण्याचा एक मार्ग केला आहे आणि वरती येण्याचा एक वेगळा मार्ग केला आहे, जेणेकरून गर्दी जास्त पायऱ्यांवरती होऊ नये यासाठी दक्षता घेतली आहे. आणि पोलीस चौक्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी उभा केल्या आहेत आणि 24 तास हे अधिकारी लोक, पोलीस लोक सर्वांना मदत करत आहेत. ही एक प्रकारची त्यांची सेवाच आहे. वारकरी जरी पांडुरंगाला येऊन दर्शन करत असतील आणि त्यांना परमार्थ प्राप्ती होत असेल, तेवढीच प्राप्ती ह्या मंडळींनाही होत असेल यात शंका नाही. कारण खूपच मनोभावे ही सेवा करतात, प्रत्यक्ष आपण डोळ्यांनी पाहू शकतो. तर अशा पद्धतीने लोक एकदम आनंदामध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये आले आहेत. काही लोक असे मूर्ती विक्री करतायत आपला प्रपंच चालवण्यासाठी. ह्या यात्रा वारी यामध्ये किती फायदा असतो, किती जणांचं कुटुंब याच्यावर आधारित असतं. तर तुम्ही पाहू शकता हा नदी परिसर, नदी घाटावरचा प्रसन्न सकाळचं वातावरण आहे. आषाढी एकादशी 2024ची आणि 2 दिवस आधीचा हा व्हिडिओ आहे. आणि सर्व मंदिरे अगदी सोन्याचे कळस दिसत आहात, असे रंगरंगोटी केलेली आहे. असे वेगवेगळे व्यापारी नदीघाटामध्ये असतात, केस काढणारे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने काय काय विधी असतात, ते विधी करण्यासाठी लोकही घाटामध्ये आलेले असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता काही लोक म्हणजे आपण निर्विचार होऊन जातो. प्रत्येक व्यक्तीची हालचाल पाहून, प्रत्येक व्यक्तीचा भाव पाहून, त्यांचं मनापासून असलेलं पांडुरंगाचं प्रेम पाहून आपण अगदी भारावून जातो. आणि अशा पद्धतीने सकाळची लगबग सुरू झाली आहे. वासुदेवसुद्धा पंढरपूरमध्ये आगमन झाले आहे. बरेचसे वासुदेव तुम्हाला या घाटामध्ये दिसून येतील. असे वासुदेव
आहेत आणि हे समाज कार्य करतात, म्हणजे समाज प्रबोधनाचं कार्य आपल्या कीर्तनातून गायनातून हे करत असतात. तर अशा पद्धतीने पंढरपूर पोलिसांची सुद्धा अखंड अनाउन्समेंट चालू आहे, आपल्या वस्तू सांभाळा अशा अनाउन्समेंट आहे. प्रत्येक वेळी ते सगळ्यांची काळजी घेत आहेत. असे गजरेवाले तुम्हाला या घाटावरती पाहायला मिळतील आणि बरंच काय काय तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एक असं सर्वांचं एकमेकाविषयी असलेलं प्रेम तुम्हाला या चंद्रभागा घाटावरती दिसून येईल. अगदी खेळामेळाने सर्वजण हे वावरत असतात आणि विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले असतात. हे तुम्ही पाहू शकता. वासुदेव आहेत, अनेक लोक आहेत आणि काही मंडळी असे आपल्या नातेवाईकांचे फोटो पंढरपूरमधलं आपलं जे स्थान आहे ते ठेवण्यासाठी फोटो घेत आहेत. तर काही मंडळी दानधर्म करत आहेत. मला या काकांचं विशेष वाटलं, एका हातामध्ये कटोर आहे, भीक मागतायत, आणि एका हातामध्ये त्यांच्या बिडी आहे. खूपच असं वेगवेगळं वातावरण ह्या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं हे सुंदर वातावरण पंढरपूरमध्ये असतं. मित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल म्हणून मी सांगतो, मी एका अशा गंध लावणाऱ्या मुलाची एक मुलाखत घेतली होती. त्याला विचारलं, साधारण तू दिवसभरामध्ये किती कमवतो? तर मित्रांनो, दिवसभरात हे फक्त गंध लावून हजारो रुपये कमवतात. तर असं म्हणायला नको की पंढरपूरमध्ये प्रत्येकाची काळजी घेतली जाते, प्रत्येकाची काळजी घेतली जाते. जो व्यवसाय करतो त्याचीही प्रगती आहे, जो आध्यात्मिक मार्गावर आहे त्याचीही प्रगती आहे. अशी सर्वांचा विकास करणारी ही पंढरी आणि पांडुरंग हे खूपच असं भूवैकुंठ आहे. तुम्ही पाहू शकता, हा महाद्वारासमोरील परिसर आहे. आता थोडंसं अंतर तुम्हाला माणसांमध्ये दिसत आहे, पण थोड्याच वेळाने म्हणजे आजपासूनच 15 तारखेपासूनच 17 तारखेला वारी आहे, आषाढी एकादशी 2024ची. तर 15 पासूनच तुम्हाला इथे गर्दी पाहायला मिळेल. आता थोडी गर्दी सकाळच्या वेळेला थोडी गर्दी कमी आहे, पण हळूहळू गर्दी येतील वाढत जाणार आहे. आणि इतकी गर्दी होणार आहे की पाय ठेवायला सुद्धा जागा इथं राहत नाही. आपण फक्त उभं राहायचं, आपोआप पुढं जातं. अशा पद्धतीचं सिच्युएशन ह्या महाद्वार ठिकाणी असतं. तुम्ही पाहू शकता, ह्या महाद्वारामधलं हे आत्ताचं म्हणजे 15 तारखेचं हे स्वरूप आहे, आजचंच स्वरूप आहे हे. तुम्ही पाहू शकता, 2 दिवसांनी आषाढी एकादशी आहे. त्या दिवशीचंही तुम्हाला मी व्हिडिओ बनवणार आहे, तर तुम्हाला त्या दिवशीचंही स्वरूप मी दाखवणार आहे. अशा पद्धतीने वेगवेगळी दुकानं थाटलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि सगळी लगबग सुरू आहे आषाढी एकादशीची. सर्वांना आनंद झालेला आहे, स्नान करून आलेले आहेत, अगदी साधे सुधे वस्त्र आहेत, परंतु आनंद त्यांचा खूप श्रीमंत आहे. अशा पद्धतीने हे पंढरपूरचं नामदेव पायरी येथील हे ठिकाण. वाट बघत आहेत. राजेशान राजाने जे कुठे आणखी इथून त्यांनी श्रीदंतन आमच्या पावली मंदिरासमोर येणे रामाची वाघे वाट बघत आहेत. मित्रांनो, ही श्री विठ्ठल मंदिराची दक्षिणेकडची बाजू आहे. इथेही अजून गर्दी झालेली नाही आहे, पण इथं पण खूप गर्दी होते. हा दर्शन मंडप आहे. पूर्वी हा पूर्ण दर्शन मंडप फिरावं लागायचं आणि मग जय हरी विठ्ठल, जय हरी जय हरी विठ्ठल. बघा मित्रांनो, प्रत्येकाचा आनंद हा पंढरपूरमध्ये आल्यानंतर वेगवेगळा असतो. आणि या आनंदामध्ये अगदी मी आता भावूक झालो आहे.
तर मित्रांनो, अशा पद्धतीने पांडुरंगासाठी प्रत्येक जण आसूसलेला आहे. तुम्ही पाहू शकता, हा दक्षिणेकडील मंदिराचा परिसर. इथेही गर्दी खूप अजून कमी आहे, तुम्ही पाहू शकता. आम्ही लहान असताना मित्रांनो असेच CD प्लेअरचे दुकान असायचे. CD मिळायच्या भक्तिगीतांच्या, आणि ते जागोजागी CD लावलेल्या असायच्या. वातावरण पूर्ण भजनाने लीन व्हायचं. हे सगळं मित्रांनो मोबाईलने खाऊन टाकलं. अक्षरशः आता गाणी, देवाची जी गाणी आहेत, प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली, त्यानंतर भीमसेन जोशींनी गायलेली अशी गाणी ऐकायला मिळायचे. हा आहे मित्रांनो सुपला सेतू. हा जो मुखदर्शनाचा रांग आहे ती या इथून आलेली आहे. ही मुखदर्शनाची रांग फार लांबपर्यंत जाते. अगदी प्रदक्षिणा रोडवरून ही रांग आलेली असते. तर पुढं आपण ते पाहणार आहोत की कुठून ती रांग आलेली आहे. आता आपण श्री विठ्ठलाच्या पश्चिमेकडील दरवाजाकडे चाललो आहे. अजूनही या दक्षिण बाजूला गर्दी कमी आहे, परंतु खूप गर्दी या बाजूला होत असते. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की सर्व भाविक भक्त, हे समोर जे तुम्हाला दिसते हे लाडू प्रसादाचा ठिकाण आहे. तर इथं पांडुरंगाचा लाडू प्रसाद म्हणून मिळतो. तर ह्याची रांग पण मोठी असते, पण आतासुद्धा ही रांग छोटी आहे. तर इथं प्रसादाचे लाडू मिळतात पांडुरंगाचे. खूप चांगले असे हे प्रसादाचे लाडू पांडुरंगाचे इथे बनवलेले असतात आणि इथे वितरित होतात. आणि खूप अशा थोड्याशा किमतीमध्ये हे लाडू प्रसाद म्हणून आपल्याला मिळतात. तर हा परिसर तुम्ही पाहत आहात. आता मी आलो आहे पश्चिमेच्या दरवाजाला. इथे थोडीशी गर्दी मला दिसून येते. आता इथून आपण जाणार आहोत. ज्यांना दर्शन करणं शक्य नाही विठुरायाचं वेळेअभावी, तर ते बरेच लोक ताकपिठे विठोबाचं दर्शन घेतात. ताकपिठे विठोबाची कथा ही खूप भावपूर्ण कथा आहे. म्हणजे ताक आणि पीठ खाण्यासाठी एका भक्त मंडळींनी पांडुरंगाला ताक आणि पीठ कालवून दिलं होतं. तर ते खाण्यासाठी त्यांच्या घरी पांडुरंग आले होते. त्या ठिकाणी हे मंदिर आहे. म्हणजे त्या मंदिराचं नाव आहे ताकपिठ्या विठोबा. ही मूर्ती हुबेहूब मंदिरातलीच आहे असं तुम्हाला दिसतं. अशी ही मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळते, ताकपिठे विठोबा. पश्चिम द्वारापासून थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर डाव्या हाताला हे मंदिर आहे. आणि येथील दर्शन मात्र लवकर होतं, कारण गर्दी इकडं कमी असते. अशा पद्धतीने ब्लॉक पण सध्या पंढरपूरमध्ये बसवलेले आहेत. आणि अशा पद्धतीने दुकानं थाटलेली आहेत. अजून सकाळची पूर्ण उजेड आला नाही, त्याच्यामुळे बऱ्याचशा लाईट दुकानातले सुरू आहेत. परंतु मला जी खरी रोषणाई तुम्हाला दाखवायची होती ती म्हणजे स्टेशन रोड आणि बऱ्याच ठिकाणी रोषणाई केली आहे. तर ती काय तुम्हाला मी आता दाखवू शकत नाही, कारण उजेड आला आहे. त्यामुळे ते सगळं आता लाईट बंद केलेले आहेत. तर हा जो मार्ग आहे हा ताकपिठे विठोबाकडील मार्ग आहे. तर हा छोटासा मार्ग आहे, परंतु याही स्थानाला पंढरपूरमध्ये खूप महत्त्व आहे. तर मित्रांनो, हे आहे ताकपिठे विठोबा मंदिर. तर तुम्ही जर दर्शन करायला तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही या इथे येऊ शकता आणि दर्शन करू शकता. कुठं उभारला बारीमध्ये? किती लांब आहे तुम्ही? बारी जवळच आहे ना. तर ही रांग जी आहे ती काय फार लांब नाही आहे, थोडीशी जवळच रांग आहे. आणि इथून पुढं जर रस्ता जातो तो इंदिरा भाजी मार्केटमध्ये जातो. तर भाजी मार्केटमध्ये सुद्धा आजची स्थिती काय आहे
ते मी तुम्हाला दाखवतो. तर अशा पद्धतीने रांग आहे. जास्त काही तर व्यवस्था दिसत नाही आहे, जशी मोठ्या विठोबाला आहे. तर इथपर्यंत ही रांग आहे आणि याच्या पुढं जे आहे ह्या इंदिरा भाजी मार्केटकडे आता आपण जाऊया. तर हे इंदिरा भाजी मार्केट आहे. तर इथे काय अजिबात गर्दी नाही आहे, सर्व रिकाम आहे आणि सर्वांनी अतिशय हिरव्यागार सुंदर अशा भाज्या आपलं दुकान थाटायला सुरुवात केलेली आहे. आणि बरेच जण तर अजून ओपनही केलेलं नाही आहे. अशा सर्व प्रकारच्या हिरव्या ताज्या भाज्या या पंढरपूरमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या उत्कृष्टरित्या मिळतात. आता या इकडून आपण चालणार आहोत काळा मारुती चौकीकडे. तर हा काळा मारुती चौककडे जाताना या बाजूलाही रस्ता बऱ्या प्रमाणात रिकामा आहे. मला प्रतीक्षा आहे की असं कोणती दिंडी आहे का की भजन गाईल आणि कशा प्रकारे ही भाविक भक्त मंडळी आपली भजन सादर करतात, पांडुरंगाचा गजर करतात, हे मला तुम्हाला दाखवता येईल. तर अशा पद्धतीने काही प्रदक्षिणा मार्गावरती नगर प्रदक्षिणा करत आहेत. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या हेतूने पंढरपूरला आलेला आहे. कोण व्यवसाय करण्यासाठी आलेला आहे, तर कोण पांडुरंगासाठी आलेला आहे, तर कोण तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी आलेला आहे. अशी वेगवेगळी भावना आहे. तर अशी दुकानं थाटलेली आहेत. सुंदर सुंदर अशी छोटी छोटी दुकानं आहेत. काही मूर्तीची दुकानं आहेत. अप्रतिम पांडुरंगाच्या मूर्ती स्टॉलवर तुम्हाला पाहायला मिळतील. अशा पद्धतीच्या मूर्ती तुम्ही पंढरपूरमधून घरी घेऊन जाऊ शकता आणि आपल्या आठवणी ताज्या ठेवू शकता. अशा पद्धतीचे हे स्टॉल आहे. प्रसादाचे स्टॉलसुद्धा बऱ्याच प्रमाणात उभे आहेत. तर तिथे काही मंडळी हे थांबून भजन करत आहेत, अभंग म्हणत आहेत. तर तिथं आपण जाऊया. खूपच सुंदर म्हणलं माऊली. राम राम. आता मित्रांनो, तुम्हाला मी जी मुखदर्शनाची लाईन होती ती कुठून आलेली आहे ती आता मी तुम्हाला दाखवतो. आता ही प्रदक्षिणा मार्गावरती अशा काही दिंड्या चाललेल्या आहेत. काही दुकानं थाटलेली आहेत. अजून त्यांना गिराईक नाही आहे, परंतु अजून एक दुपारपर्यंत यांना गिराईक चांगलं सुरू होईल. आणि आता आपण चाललो आहोत ती मुखदर्शनाची रांग कुठून आली ती तुम्हाला दाखवतो आणि मी माझ्या व्हिडिओची समाप्ती करतो. अशा पद्धतीने मी आलेलो आहे बेलीचा महादेव या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता हे आहे मुखदर्शनाची लाईन.
आणि ही छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये मी आलो आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा लांबून मुखदर्शनसुद्धा घेण्यासाठी उभं राहावं लागतं रांगेमध्ये खूप काळ. तर आता मी व्हिडिओला माझ्या विराम घेतो. रामकृष्ण हरी.